नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सौंदे तालुका करमाळा येथे कृष्णा हायटेक नर्सरी अँड ॲग्रो सर्व्हिस सेंटर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. यांनी सागर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सुरत या कंपनीचे मॅरीगोल्डचे वाण येलो करीना याची 5000 प्लांटची लागवड केलेली आहे. त्यांनी साधारणतः 15/6/2024 रोजी 5000 प्लांटची लागवड केली होती. आजरोपर्यंत त्यांचे 6 तोडे झालेले आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचं वाण, फुलाचा आकार, वजन, प्लांटची जी प्रतिकारक्षमता आहे, क्षमता अतिशय चांगली आहे. फुटव्यांची संख्या भरपूर आहे आणि माल पण त्यांना समाधानकारक तिथं मिळत आहे. याबद्दल जे ओनर आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या वाणाविषयी जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुम्हाला या येलो करीना जे वाण आहे सागर बायोटेकचे, त्याच्याविषयी काय वाटलं बरं का लागवड केल्यानंतर? लागवड केल्यानंतर आपण एक साधारणतः 70 ते 72 दिवसामध्ये याचं पहिलं हार्वेस्टिंग घेतलेलं आहे. आणि ह्या वर्षीच्या वातावरणामध्ये नत्र जास्त असल्यामुळे थोडासा लेट झाला आणि प्लॉटचा एक संघ सगळा म्हणजे हार्वेस्टिंगला येताना वन टाईम प्लॉट सगळा फुलतोय. बरोबर. असं टप्प्याटप्प्यात फुलत नाही किंवा वादरवानासारखं फुटव्यामध्ये फुल वगैरे काय राहत नाही, सगळं व्यवस्थित फुलतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा डॉर्कनेस हा स्पंज आहे ना, तो चांगला आहे फुलाचा. म्हणजे Back ला येतो. पाणी साचायचं, आणि पाऊस वगैरे पडला तर विणकर सडण्याचं प्रमाण चांगली नाही. आणि मागच्या साईडला फुटायचं प्रमाण वगैरे अजिबात नाहीये. हे बघा, पाकळे फुटत नाहीत, काय नाही, क्रॅकिंग जात नाही. क्रॅकिंग आणि साईज जास्त हायपर पण नाही, जास्त कमी पण नाही, मध्यम साईज आहे. आणि विणकर दाट आहे, त्यामुळे व्यापाऱ्याची मागणी चांगली. 120 रुपयापर्यंत पट्टे झालेले त्याचे. बरोबर. ज्यावेळेस हायेस्ट मार्केट गेलं त्यावेळेस. आणि हार्वेस्टिंगचा विचार केला तर आपण एक 5000 रोपांमध्ये साधारणतः, आता कसं आहे, सगळी दसऱ्यासारखी लागवड आपण वन टाइम सगळा हार्वेस्ट करत नाही, जो आलेला माल घेतोय. तर एक माझा अंदाज आहे 5000 रोपांमध्ये 55 ते 75 कॅरेट, म्हणजे एक 500 ते 700 किलो, 500 ते 600 किलो पर्यंत पर हार्वेस्टिंगला माल निघतोय. माल निघतोय. आतापर्यंत एक 2-2.25 टनापर्यंत माल जुळलेला आपल्या. बरोबर. बरं, झाडाच्या प्रतिकार क्षमतेविषयी तुम्हाला काय वाटलं बरं खर्चाच्या विषयी? महत्वाचं म्हणजे करप्या रोगाला बळी पडत नाही. जे सगळ्यात महत्वाचा रोग म्हणजे कांडी करप्या. बरोबर. कांडी करप्या आणि व्हायरसचं प्रमाण सुरुवातीच्या काळात टेम्परेचरला असतं, अति टेम्परेचरला, आणि कोरड्या वातावरणामध्ये लागवड होती आपली. त्यावेळेस पाऊस एवढा काय समाधानकारक नव्हता. नंतरचा आलेला हेवी रेन, पाऊस जास्त मोठा होता, त्यात पण तग धरून राहिलेली व्हरायटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्हरायटीचं विशेष म्हणजे प्रत्येक 6व्या तोडाची साईज आणि पहिल्या तोड्याची साईज सेम ॲज राहते, एकसारखी राहते, ॲज इट इज. हा, हे महत्वाचं. आणि म्हणजे फुलामध्ये बदल होत नाही. बदल होत नाही. आता बघू आपण, आता एक कालचीच हार्वेस्टिंग आहे, तुम्ही दाखवू शकता प्लॉट, कालचाच तोडा आहे, तरी अजून युनिफॉर्म साईजमध्ये तेवढंच माल आहे. काल तोडल्यानंतर लगेच आज जसं तसं तुमचा माल रेडी दिसतोय आपल्याला. एक 4-5 दिवसानंतर आपली हार्वेस्टिंग आहे, त्यावेळेस समजून जाईल की माल भरपूर आहे. आणि हाईट झाडांनी पकडली, पण तेवढेच फुटवे काढत पकडली, असा जास्त पण हाईटवर गेलेला नाही. जेवढं फार हाईट पण नाहीये, मीडियम आहे बुवा. मीडियम हाईट आणि जास्त टॉल पण नाहीये, जास्त डॉर पण नाही. आंतरकांडी महत्वाचं म्हणजे चांगली, आणि फुटवे धरले, आणि माल पण जास्त निघतोय, असं काही नाहीये. आणि व्हेरिएशन नाही विशेष म्हणजे व्हरायटी. शेतकरी बांधवांना एकच आव्हान आहे, ज्या आपले जे विजू भाऊ आहेत त्यांनी स्वतः शेताच्या वरती लागवड करून त्यांना जो स्वतःचा अनुभव आला आणि त्यांची जी अनुभवाची गाथा त्यांनी आपल्या समोर मांडली, तर बाकी शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांना काही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बघायचं असेल ते बघू शकतात. परत बाकी ज्यांना लागवड करायची असेल ते सुद्धा भविष्यामध्ये या वाणाचा अतिशय चांगल्या पद्धतीने हे लागवड करून उत्पन्न घेऊ शकतात. म्हणून सागर बायोटेकचे करीना येलो करीना जे वाण आहेत मॅरीगोल्डचे, ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करून आपल्या उत्पन्नामध्ये भर द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.